नमस्कार हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज या ठिकाणी 2019च्या इलेक्शनच्या माहोलच्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। पाडव्याच्या मुहूर्ताला सुद्धा या ठिकाणी अशीच गर्दी तुम्ही त्या ठिकाणी केलेली ती माझ्यावर प्रेम दाखवत होतं। आणि या ठिकाणी परप्रांतीयाला महाराष्ट्रामध्ये मुळीच शिरकाव करू द्यायचा नाही। मराठी भाषिकांना, मराठी मुलांना नोकऱ्या पाहिजेत, यासाठी भाजप काय करताय? काहीच करत नाही। म्हणून मित्रांनो, आपल्याला भारत मुक्त, मोदी मुक्त भारत करायचा आहे। कचरा मुक्त भारत केलाय। मोदी आणि शहा मिळून भारताला पोखरण्याचा प्रयत्न करतायत। मेट्रो रेल्वेची काय गरज होती? बुलेट ट्रेनची काय गरज होती? इतका संत गतीने भारत पळतोय। जेसीबीचं काम चालूच असला तरी त्या ठिकाणी 2-2 तास टगे बसलेले असतात। वेळेचं थोडं सुद्धा त्यांना गांभीर्य नसतं। अशा देशामध्ये बुलेट ट्रेन आणि मेट्रो रेल्वे या ठिकाणी धावते। एवढा पैसा फाट खर्च केलाय, म्हणून म्हणतो मोदी मुक्त भारत करायचा आहे येत्या इलेक्शन मध्ये। आणि आपला मनसे पक्ष, कणशे पक्ष या ठिकाणी कोणत्याही गटात सामील होणार नाही। नाही म्हणजे नाही। मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा कणसे उभा राहील 24 तास। जय महाराष्ट्र। तमाम हिंदू बांधवांना, मातांना, बंधूंना आणि भगिनींना पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हार्दिक शुभेच्छा। चालू असलेल्या 2024च्या इलेक्शनचा माहोल या ठिकाणी बघता आपल्याला योग्य असा पक्ष म्हटला तर बीजेपी शिवाय पर्याय नाही। अमित शहा आणि मोदी यांसारखे हिरे या ठिकाणी भारताला मिळाले आहेत। परप्रांतीयांपासून महाराष्ट्राला किती त्रास आहे आणि हाच मुद्दा धरून बीजेपी चाललाय। म्हणून या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे। बीजेपीला या ठिकाणी निवडून आणून द्यायचा आहे। बुलेट ट्रेन, मेट्रो असे प्रकल्प या ठिकाणी राबवले जे भारताला अतिशय गरज होती। अशी वेगवान प्रक्रिया या ठिकाणी चालू केलेली आहे। आणि मग मी काय चुकीचं बोललो? अरे या ठिकाणी गरज असणाऱ्या गोष्टींचं स्वागत केलं पाहिजे। काश्मीर मधला 370 कलम या ठिकाणी पहिल्यांदा ट्विट या ठिकाणी खास ठाकरेंनी केला, मी केलं स्वतः। चांगल्या गोष्टींना चांगलंच म्हणलोय। अमित शहांना भेटलो म्हणजे काय वेगळं केलं? मी काय चुकीचं बोललो? कोण म्हणत असतील लाव रे तो व्हिडिओ, परंतु ज्या ठिकाणी चूक आहे तर त्या ठिकाणी चूकच आहे। मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या गोष्टी पटल्याच नाहीत। काय गोष्टी, अनेक गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत बीजेपीने, म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर संघ केलेला आहे। आणि येत्या इलेक्शन मध्ये आपण मोदी साहेबांना निवडून देण्याची गरज आहे। मराठी भाषिकांना परप्रांतीयापासून जो होणारा त्रास आहे तो रोखण्यासाठी महाराष्ट्र माझा परप्रांतीयांपासून मुक्त व्हायला पाहिजे। हिंदू बांधवांना हक्काचं घर मिळालं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी फाजिल पवार या ठिकाणी 2019च्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला बोलतोय। भारतातली, महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी बीजेपीला अतिशय हैराण झालेली आहे। मतदान करून पश्चाताप झालेला आहे त्यांना। कुठल्याही गोष्टींना या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी कोणती योजना या ठिकाणी घरापर्यंत पोहोचत नाही। तर या ठिकाणी आपली भ्रष्टवादी या ठिकाणी प्रत्येक योजना या ठिकाणी पोहोचत होती। आम्ही सत्तेवर असताना या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज माफ असो, वीज बिल माफ असो, या ठिकाणी आमचा अभ्यास चालूच होता। तर आम्ही सत्तेमधून उतार झालो। नंतर आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं वीज बिल माफ करणार होतो। आम्ही सत्तेवर यायच्या अगोदर दुसऱ्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या गृहरक्षक दलाला सुद्धा या ठिकाणी 6 ते 8 महिन्याचा या ठिकाणी कायमस्वरूपी काम देण्याचं आश्वासन दिलं होतं। GR काढला होता त्या ठिकाणी, परंतु आम्ही या ठिकाणी बारकाईने निरीक्षण केलं त्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी आम्हाला वाटलं जर ते या ठिकाणी जो कर मिळतोय त्या ठिकाणी खडखडा त्या ठिकाणी चोरीचा आहे, त्याच्यामुळे आम्ही तो
PR सुद्धा रद्द केला, परंतु आम्ही तो लवकरच या ठिकाणी चांगले निर्णय घेऊ. या ठिकाणी आपण बीजेपीला मतदान करायचं नाही एवढा निर्धार. मित्र, या ठिकाणी 2019च्या इलेक्शनच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी भेटलोय आणि आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीजेपीला मतदान करून महाराष्ट्रातली जनता, या ठिकाणी भारतातील जनता हैराण झालेली आहे. या ठिकाणी मतदानाचा गलत वापर या ठिकाणी चालू आहे. कुठल्याही योजना या ठिकाणी जनतेला मिळत नाहीत, तळागाळातल्या माणसाला मिळत नाहीत. या ठिकाणी त्यामुळे आम्ही सत्तेवरून पायउतार झालो की या ठिकाणी अतिशय हादोस माजून ठेवलेला या बीजेपीने. म्हणूनच म्हणतो या ठिकाणी 2019 मध्ये कुठल्याही पद्धतीने बीजेपीला निवडून द्यायचं नाही. या ठिकाणी त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर शेतकऱ्याला कुठली कर्जमाफी झालेली नाही किंवा कुठलंही वीज बिल माफ झालेलं नाही. त्या ठिकाणी आम्ही सत्तेवर येताच या ठिकाणी या गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने करू. आणि या ठिकाणी आमचे गुरुवर्य काकाश्री या ठिकाणी आमच्या राजकीय वाटचालीचे गुरु आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीच आम्ही त्या ठिकाणी पाळत असतो. कुठल्याही पद्धतीने आम्ही दाखवलं तरी त्या ठिकाणी आम्ही बीजेपी मध्ये किंवा कुठल्याही पक्षात सामील होणार नाही. त्यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाची जरी आम्हाला या ठिकाणी आम्हीच दाखवलं तरी लाचार होऊन कुत्र्यासारखं आम्ही त्यांच्या मागे पळणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो. आम्ही पवाराच्या अवलादच नाही. त्या ठिकाणी त्या जर तसं केलं तर ती खाऊन त्या खालची माती खाणारी अवलाद नाही आमची. जनतेचा हक्काचं या ठिकाणी त्यांना मिळवून देणं हे आमचं कर्तव्य. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी फाजिल पवार. या ठिकाणी 2024च्या इलेक्शन अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला 2 शब्द सांगतो. भारतीय जनता पार्टीशिवाय या ठिकाणी जनतेला पर्यायच नाही आहे. या ठिकाणी जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जर या ठिकाणी समावेश केला तर या ठिकाणी अतिशय खरडून विकास या ठिकाणी महाराष्ट्राचा केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तिघं मिळून या ठिकाणी भारताचा या ठिकाणी महाराष्ट्राचाच अतिशय चांगला विकास या ठिकाणी मुळासकट करून टाकू आम्ही. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला सीडीची गरज असते. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं आपण तर या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये उडी घेतल्याशिवाय आपल्याला दुसऱ्या पदापर्यंत, चांगल्या पदापर्यंत या ठिकाणी पोहोचता येत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही शिडी रूपी बीजेपी मध्ये उडी घेतली आणि या ठिकाणी ईडीचा तिढा या ठिकाणी आमच्यापासून लांब ठेवला असं तुमचं म्हणणं असेल, पण अजिबात नाही. आपण या ठिकाणी काय घोटाळाच केलेला नाही. त्या ठिकाणी आपण घोटाळा केला नाही, त्यामुळे आपल्याला काही भीतीच नाही. या ठिकाणी जनतेमध्ये असा प्रश्न उठत असेल तर या ठिकाणी आपण तळागाळातला विकास करण्याची काम या ठिकाणी आम्ही ठिकाणी हातात घेतले. सर्व महाराष्ट्राला मला उद्देशून सांगायचं आहे की शिवसेना आणि भाजप युतीमुळे या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा विकास दिसल. ज्या प्रकारे आम्हाला फडणवीस साहेबांनी या ठिकाणी प्रधानमंत्री दिला तेव्हापासून आमचं चांगलं, अतिशय चांगलं चाललेलं आहे. त्या तळ्यात जर शिवसेनेचा राहिलो असतो तर या ठिकाणी त्यामुळे आपला माल आम्हाला दिसला नसता. म्हणून आम्ही या ठिकाणी थोडा थोडा राज्य करा असे या ठिकाणी युती बनवलेली आहे. म्हणूनच सांगतो या ठिकाणी बीजेपीला मतदान केल्याशिवाय या ठिकाणी जनतेचं भलं होणार नाही. आम्ही तिघं मिळून या ठिकाणी जनतेच्या सर्व या ठिकाणी सोयी सुविधा या ठिकाणी देऊ करणार, आमचं जीवाचं रान करणार आणि महाराष्ट्राचा सगळा विकास या ठिकाणी भरमसाठ विकास करणार आहोत आम्ही. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतोय आणि महाराष्ट्राची चांगल्या पद्धतीने विकास कामाची धुरा या ठिकाणी हाती घेतलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाचा अंधार या ठिकाणी मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर सिंचन घोटाळ्याचा फार मोठा बगोड या ठिकाणी 1000 कोटींचा या ठिकाणी जनतेचा पैसा या ठिकाणी उधळला गेला. आणि या 1000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचं प्रकरण या ठिकाणी जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग अतिशय चांगला पिळला गेलेला आहे. आणि या पिळल्या गेलेल्या शेतकऱ्याकडे लक्ष जर नाही दिलं तर या ठिकाणी शेतकरी वर्ग
आत्मत्याग केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो बीजेपी शिवाय या ठिकाणी कोणत्याही जनतेला पर्याय नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी अध्यक्ष महोदय करणार आहोत. मराठा आरक्षण झालं, धनगर आरक्षण झालं, अशा गोष्टींचा या ठिकाणी पाडा जर बघितला तर आजपर्यंत या गोष्टींचा कधी सुटका झाले नाही आहे. धनगर बांधवांना आजपर्यंत 70 वर्ष झाले आज या ठिकाणी अंधारात ठेवलं गेलेलं आहे. त्यामुळे यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जय जय महाराष्ट्र. नमस्कार मित्र, मी फडणवीस आज या ठिकाणी तुम्हाला हात जोडतोय की येणाऱ्या 2024च्या इलेक्शन मध्ये आम्हाला तुम्ही मतदान द्या. आणि हे कळकळीने विनंती करतोय कारण की या ठिकाणी महाराष्ट्राचं जर भलं करायचं असेल, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला विकास कामाची धुरा या ठिकाणी बघायची असेल तर बीजेपी शिवाय या ठिकाणी पर्याय नाही. अतिशय चांगले या ठिकाणी मंत्री माझ्या बरोबर आहेत. फाजिल पवार साहेब असतील, या ठिकाणी फेकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मी फडणवीस असेल, या ठिकाणी अतिशय चांगले चारित्र्याची माणसं या ठिकाणी बेगर घोटाळ्याची माणसं या ठिकाणी माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी महाराष्ट्राचा या ठिकाणी काय पालट केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो या ठिकाणी फडणवीस म्हणजे या ठिकाणी आज या ठिकाणी अकलूजचे मोहिते पाटील असो, या ठिकाणी दोन या ठिकाणी एका घरात 2 पक्ष या ठिकाणी 2 माणसं या ठिकाणी झालेले आहेत. पवार घराण्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं गेलं तर तिथंही 2 ठिकाणी या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी आम्ही त्याला कारणीभूत आहोत. आणि या ठिकाणी सगळ्या शिंदे आपले फेकनाथ शिंदे झालं, त्यांनी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण भारताला बीजेपी शिवाय पर्याय नाही हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. फडणवीस का तर या ठिकाणी बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी 2 पक्ष 2 एका घरात 2 राजकारणी व्यवस्था या ठिकाणी तयार केलेली आहे. आज मोहिते पाटलामध्ये बघितलं गेलं तर आजपर्यंत एकत्रित असणारी मोहिते पाटील सुद्धा या ठिकाणी आम्ही फोडण्याचा प्रयत्न केला. रणजित सिंह मोहिते पाटील आमच्याकडे, धैर्यशील मोहिते पाटील या ठिकाणी पवार साहेबांकडे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि शिंदे शिवसेनेचे शिंदे या ठिकाणी आम्ही डोंगरदरा खरामध्ये मिटिंगा घेऊन या ठिकाणी त्यांना फोडण्यात या ठिकाणी यशस्वी झालेलो. अरे या ठिकाणी ज्याच्या बापाची शिवसेना स्थापन केली होती, ज्याच्या बापाने त्या व्यक्तीला आम्ही या ठिकाणी दुसरं चिन्ह दिलं आणि शिंदे साहेबांना या ठिकाणी धनुष्य दिला. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे फाजिल पवार या ठिकाणी शरद पवारांचा पुतण्या या ठिकाणी त्यांचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी आम्ही उपमुख्यमंत्री पद या ठिकाणी राजाला दिलेलं आहे. आणि अतिशय स्वच्छ चारित्र्याचा माणूस या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या माझ्या बरोबर ते कार्य करतायत. कधी कुठलीही एकाही रुपयाची लाच न घेणारा, कधी कुठल्या याच्यामध्ये पैसे न घेणारा मंत्री या ठिकाणी आज महाराष्ट्राला मिळाला. 110 rupees received on Bharat Pay. आज दादांबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी जर आपल्याला प्रत्येक ठिकाणी विकासाची गंगा व्हायची असेल तर या ठिकाणी आमच्या 3 जणांचा समोपचाराने या ठिकाणी महाराष्ट्राने एकमताने विजय केला पाहिजे. अतिशय विकास आम्ही तळागाळातून केलेला आहे आणि करणार आहोत. मराठा आणि धनगर आरक्षणासाठी या ठिकाणी आज वेळोवेळी आम्ही मिटिंगा घेतलेल्या आहेत, समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या नंतर आम्ही पहिला मुद्दा तो हाती घेतलेला आहे धनगर आणि मराठा आरक्षणाचा. आणि कायमस्वरूपी टिकण्याजोगं आरक्षण आम्ही या ठिकाणी देणार आहे. आणि यासाठी म्हणून या ठिकाणी भाजप सरकार येण्याची आवश्यकता आहे. हे बोट माझं वाढलेलं आहे. अनेक जण याच्यावर व्यंगचित्र काढतात, राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी व्यंगचित्र काढतात याच्यावर. परंतु त्यांनी एक लक्षात घ्यायचं की हे बोट उगाच वाढलेलं नाही. रात्री अपरात्री खाणं
महाराष्ट्राची चिंता आहे, शेतकऱ्याची चिंता आहे, नोकर वर्गाची चिंता आहे, तळागाळातल्या लोकांची चिंता आहे. या ठिकाणी खाण्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्या ठिकाणी झोप सुद्धा मला मिळत नाही आणि यामुळे माझं पोट सुद्धा वाढलेलं आहे. नमस्कार मित्र हो, आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण या गड किल्ल्याच्या पायऱ्यात चढून या ठिकाणी माझ्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित राहिलं. आपल्या पक्षाचं या ठिकाणी भ्रष्टवादी पक्षाचं या ठिकाणी आज चिन्हाचं अनावरण आहे. आपल्या या फुकारी या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपल्या माझ्या बटणानं या ठिकाणी उमेदवाराने या ठिकाणी प्रचंड बहुमताने नाही जमणारच नाही. कारण की या ठिकाणी प्रत्येक घरात प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी वेगळ्या पक्ष निघलेले आहेत. एका घरात राजकारण निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी आमच्याच घरात या ठिकाणी घेतलं तर या ठिकाणी आदिल या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी युतीमध्ये सामील झालेला आहे. आता या ठिकाणी सामील झालेला आहे का सामील केलेला आहे याचा प्रश्न मोठा आहे. पण मित्र, जनतेच्या मनामध्ये असं आहे की या ठिकाणी विचार जर केला तर जनता जर ज्या ठिकाणी जास्त झालेली आहे, 36 कोटी जनतेच्या वर झालेली आहे जनता, त्या ठिकाणी जमीन कमी पडलेले, भूखंड कमी पडलेला, त्याचप्रमाणे जर विचार केला तर या ठिकाणी जनता मोठी झालेली आहे, राजकारणी वाढलेले आहेत. आणि आज या ठिकाणी आमच्या घरात रोहित पवार झाला, आणखी दादांचा मुलगा झाला, या ठिकाणी असे मोठे वारसदार तयार झाले. आणि या ठिकाणी एकाच पक्षात काय करायचं, सगळ्यांनी एकाच पक्षात म्हणल्यावर मोठी बंड मिळणार कुठं. या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी एक खोलवर विचार केला आणि या ठिकाणी दादांना आम्ही या ठिकाणी भाजपमध्ये युती करायला सांगितलं. त्याच्यामुळे 2 फायदे होतात. एक तर ईडी मागं लागत नाही आणि दुसरा फायदा म्हणजे गाडी खाली जी खुर्ची असते ती शाबत राहते. त्यामुळे असा फायद्यामुळे या ठिकाणी गेलो असं जनतेचं मत आहे. आज आमचं मत नाही. दादा एकदा मान्य करूनच गेला. आम्ही कधी भेटत नाही, कधी काय नाही. या ठिकाणी एक दिवशी गाडी आली होती दादांची मला भेटण्यासाठी. असा पत्रकार मंडळी बनत होती. त्या ठिकाणी व्हिडिओ काढत या ठिकाणी एक पत्रकार बंधू त्यांच्या गाडीवर गेला होता. त्या ठिकाणी ड्रायव्हरने गेटवर गाडी घातली. त्याला कळलं नाही की काय आता गवलं का काय बाबा. असं या ठिकाणी जनतेचं लक्ष आमच्यावर आहे. महाराष्ट्राने अधिक चांगले प्रेम त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी हवार साहेब आपल्या सगळ्यांची विनंती आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मी हवार साहेब का तर आपल्याबरोबर येणारा एखादा पक्ष जर वाढत असेल तर त्या ठिकाणी त्याला संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आम्ही, असं जनता म्हणते. जनता या ठिकाणी म्हणत असते की बाबा जोपर्यंत पवार आहे तोपर्यंत महाराष्ट्राला सुख नाही, भारताला सुख नाही. भारताला सुख नाही कशामुळे तर अशा पद्धतीचं काही नाही. मी शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. या ठिकाणी भारताचं आणि महाराष्ट्राचं भलं व्हावं हीच इच्छा आहे. ज्याप्रमाणे महात्मा फुलेंनी आपल्या दीनदलितांसाठी पाण्याचा आड आपला स्वतःचा आड रिकामा केला, मोकळा सोडला, त्याप्रमाणे माझी काय 10-5 लाख रुपये शेवटी जी रक्कम माझ्याकडे असेल ती सर्व मी दान करून टाकणार आहे. मला कुठल्याही पदाची आणि संपत्तीची इच्छा नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय फुकारे.